Hello students, my name is Sushant Shelar, lecturing in Computer Engineering Department, SPM Polytechnic Kumte. This is our first practical of our subject computer graphics. Okay, the first practical name in your manual is given as programs to draw basic graphics objects. In this practical, we are going to draw some graphics primitives like pixel, lines, circle, rectangle, ellipse using built-in C functions. Okay, there are some built-in C functions. With the help of that, we are going to implement these graphical primitives. As you know, there are two display modes, text mode and graphics mode. Okay, you need to read out some theoretical background which is already given in your practical manual. Okay, there are two modes, text mode and graphics mode. We are going to try drawing of some primitive shapes like ellipse, circle, rectangle, line, pixel, etc., which we can't draw in text mode. So we need to change this by default text mode into graphics mode so that we can draw our these primitive shapes. हे तुमचं पहिलं प्रॅक्टिकल आहे कॉम्प्युटर ग्राफिक्स सब्जेक्टचं. याच्यामध्ये आपण काही प्रिमिटिव्ह शेप्स ड्रॉ करणार आहोत विथ द हेल्प ऑफ इनबिल्ट सी फंक्शन्स जे ऑलरेडी प्रेझेंट आहेत, सीमध्ये ऑलरेडी इम्प्लिमेंटेड आहेत. त्याचा यूज करून आपण हे शेप्स ड्रॉ करणार आहोत. आधी शिकवल्याप्रमाणे डिस्प्ले मोड दोन आहेत, टेक्स्ट मोड आणि ग्राफिक्स मोड. सी लँग्वेजचं आउटपुट स्क्रीन जे असतं ते बाय डिफॉल्ट टेक्स्ट मोडमध्ये असतं, त्याला आपल्याला ग्राफिक्स मोडमध्ये चेंज करावं लागेल. ओके, आणि हे प्रत्येक प्रॅक्टिकलला तुम्हाला करावं लागणार आहे, ग्राफिक्स मोडमध्ये चेंज करावं लागणार आहे. ओके, तर आता आपण बघूयात. टर्बो सी ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे. मी ऑलरेडी प्रोग्राम हा टाईप करून ठेवलेला आहे. ओके, सो आपला पहिला प्रोग्राम आहे. Write programs to draw following graphics objects using built-in C functions: pixel, lines, circles, rectangle and ellipse. Okay, तर बघूयात आपण आता. यामध्ये आपण काही इनबिल्ट सी फंक्शन्स यूज करणार आहोत. ओके, तर आपला टिपिकल ग्राफिक्स प्रोग्राम हा असा असणार आहे ज्याच्यामध्ये काही स्टेप्स या सर्व प्रॅक्टिकल्समध्ये जवळजवळ कॉमन असणार आहेत. ओके, ते व्यवस्थित लक्षात घ्या. पहिल्यांदा स्टँडर्ड IO.h ही हेडर फाईल प्रत्येक सी प्रोग्रामला जशी लागते तशी यामध्ये पण आहे. त्याच्यानंतर आपण हॅश इन्क्लूड कन्सोल इनपुट आउटपुट.h ही हेडर फाईल इन्क्लूड केलेली आहे. त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड ग्राफिक्स.h आणि हॅश इन्क्लूड DOS.h ह्या दोन हेडर फाईल्स ह्या प्रत्येक ग्राफिक्स प्रॅक्टिकलला लागणार आहेत. ओके, मी तर कमेंटमध्ये लिहिलेलं आहे, मस्ट बी इन्क्लुडेड फॉर एव्हरी ग्राफिक्स प्रोग्राम. ही DOS.h जी फाईल आहे रिक्वायर फॉर इन्क्लुडिंग डिले फंक्शन. ओके, तर यामध्ये आपण सर्वप्रथम void main
फंक्शन लिहिलेलं आहे, void main ओपन कर्ली ब्रेस. त्याच्यानंतर एक इंटिजर घेतलेला आहे आपण GD. ओके, तर हा GD काय आहे याचं नाव तुम्ही वेगळं देऊ शकता, पण आपण GD हे याच्यासाठी घेतलेलं आहे कारण ते ग्राफिक्स ड्रायव्हर डिटेक्ट करण्याचं काम करतं. ओके, इथं कमेंटमध्ये मी लिहिलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी, GD इक्वल टू डिटेक्ट्स बेस्ट अवेलेबल ग्राफिक्स ड्रायव्हर, आणि GM हे व्हेरिएबल जे आहे ते ग्राफिक्स मोडसाठी आहे. तर हे GD आणि GM काय आहेत? हे व्हेरिएबल्स आपल्याला इनिट ग्राफ या फंक्शनमध्ये पास करावे लागतात. ओके, आता हे इनिट ग्राफ जे फंक्शन आहे ते इनबिल्ट फंक्शन आहे. हे काय करतं, कमेंटमध्ये लिहिलेलं आहे तुम्ही, फॉर इनिशियलायझिंग ग्राफ मोड. ओके, आणि हा जो पाथ आहे C:\\\, टर्बो C3 //BGI हा ड्रायव्हर आहे. ओके, प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टम ही वेगळी असते, प्रत्येक कॉम्प्युटर हा वेगळा असतो, हार्डवेअर वेगळं असतं. त्याच्यासाठी त्याचं जे मोड आहे, ग्राफिक्स मोड रिलेटेड जो पण प्रोग्राम असणार आहे हा सुद्धा वेगळा असणार आहे. त्या प्रोग्रामलाच आपण ड्रायव्हर असं म्हणतो. तर तो ड्रायव्हर जो आहे तो आपल्याला या प्रोग्राममध्ये इन्क्लूड करावा लागतो, त्याचा पाथ द्यावा लागतो. तो ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेला आहे, तो ऑलरेडी प्रोग्राम लिहिलेला आहे कोणीतरी आपल्यासाठी, थर्ड वेंडर पार्टीने. तर त्याचा पाथ आपल्याला या प्रोग्राममध्ये द्यायचा आहे, तर तो आपण इथं दिलेला आहे. तर बघूया आता आपण BGI कुठं आहे ॲक्च्युली, लोकेशन बघूया आपण. ओके, C ड्राईव्हमध्ये टर्बो C इथे इन्स्टॉल केलेला आहे. तर इथं आहे तुमचा BGI फोल्डर. BGI इज नथिंग बट Borland ग्राफिक्स इंटरफेस. ओके, आणि इथं वेगवेगळ्या BGI फाईल्स आहेत. इथं पहिली फाईल आहे BGI, त्याच्यानंतर तुम्हाला इथे CGI.BGI दिसते. ओके, अशा वेगवेगळ्या BGI फाईल्स आहेत. इथं IBM साठीची BGI फाईल आहे. अशा वेगवेगळ्या BGI फाईल्स आहेत इथं. ओके, तर तो जो ड्रायव्हर आहे तो त्या फोल्डरमधून हा GD डिटेक्ट करणार आहे, बेस्ट अवेलेबल ग्राफिक्स ड्रायव्हर. ओके, आणि या फंक्शनमध्ये आपण तो पास केला आहे, आणि अशा प्रकारे हे फंक्शन जे आहे ते ग्राफ मोडमध्ये इनिशियलायझेशन करतं. आणि या वरच्या ज्या स्टेप्स आहेत आर मस्ट फॉर एव्हरी ग्राफिक्स प्रोग्राम. Okay, let's see these inbuilt functions to draw primitives one by one. First function is put pixel. Okay, put pixel फंक्शन मध्ये आपण काय काय पास केलं बघूयात व्हॅल्यूज. हे 50 हे x कोऑर्डिनेट आहे, नेक्स्ट 50 हे y कोऑर्डिनेट आहे, आणि रेड कलर हे कलरचं नाव दिलेलं आहे आपण. तर या फंक्शनमुळे काय होणार आहे, 50 आणि 50 x कोऑर्डिनेट, 50 y कोऑर्डिनेट, आणि तिथं रेड कलरचा पिक्सेल हा प्लॉट केला जाणार आहे. तुम्ही रेड सोडून दुसरा कलरचं नाव दिलं तर त्या कलरचा पिक्सेल हा प्लॉट केला जाणार आहे. त्याच्यानंतर आउट टेक्स्ट XY हे एक इनबिल्ट फंक्शन आहे जे टेक्स्ट डिस्प्ले करतं. कोणत्या पोझिशनला तुम्ही इथे जी व्हॅल्यू पास कराल त्या पोझिशनला 55 x कोऑर्डिनेट, 55 y कोऑर्डिनेट, आणि या पोझिशनपासून पुढं पिक्सेल ते डिस्प्ले करतं. काय टेक्स्ट काय आहे तुम्ही पास करणार आहे तर पिक्सेल. ओके, हे जे टेक्स्ट पास कराल ते टेक्स्ट डिस्प्ले होणार आहे. लेट्स हॅव लुक ऑन आउटपुट ऑफ दिस प्रोग्राम. ओके, तर तरी तुम्हाला इथे स्क्रीनवर एक दिसणार नाही, पण एक छोटा लहान पिक्सेल आहे लाल कलरचा, आणि त्याच्या खालीच पिक्सेल असं लिहिलेलं आहे.
या पिक्सेलची पोझिशन जी आहे ती 50 एक्स कोऑर्डिनेट, म्हणजे तुमच्या स्क्रीनच्या डाव्या साईडपासून 50 आणि वरून 50 अशी वाय कोऑर्डिनेट एक्स वाय असं कन्सिडर केलं जातं. आणि रेड कलरचा पिक्सेल ड्रॉ केलेला गेलेला आहे तिथं. आणि पिक्सेल हे टेक्स्ट जे आहे त्याची जी पोझिशन आहे ती काय आहे 55 आणि 55, राईट. त्याच्यानंतर लेट्स हॅव अ लुक ऑन आवर नेक्स्ट इन बिल्ड फंक्शन, लाईन फंक्शन. लाईन फंक्शनमध्ये आपण काय काही पास केलेलं आहे तर परत एक्स वाय कोऑर्डिनेट्स हे पास केलेले आहेत. त्याच्यामध्ये 150 एक्स कोऑर्डिनेट, 70 y coordinate. First point of your line segment will be at position 150/70, alright. After that next x coordinate किती दिलेला आहे आपण 250 आणि y coordinate किती आहे त्याचा 140. म्हणजे लेंथ काय झाली तुमच्या लाईनची 250 मायनस 150, ऑलराईट. या लेंथची लाईन ही ड्रॉ केली जाणार आहे 150 70 पोझिशन अँड 250 140 पोझिशनला. आणि त्याच्यानंतर परत अजून आउट टेक्स्ट एक्स वाय हे परत टेक्स्ट डिस्प्ले करण्यासाठीचं जे इनबिल्ट फंक्शन आहे ते यूज केलेलं आहे आपण. तर लाईन हे टेक्स्ट आपल्याला डिस्प्ले करायचं आहे, तर ते कुठून सुरुवात होणार त्याची डिस्प्ले व्हायची तर ह्या पोझिशनपासून 220 अँड 110 हे एक्स वाय कोऑर्डिनेट्स आहेत. त्या पोझिशनपासून पुढे लाईन हे टेक्स्ट हे तुम्हाला काय दिसणार आहे डिस्प्ले होणार आहे. लेट्स हॅव लुक ऑन दिस आउटपुट ऑफ युअर प्रोग्राम. तर अशा प्रकारे इथं लाईन ड्रॉ झालेले आहे 150 एक्स कोऑर्डिनेट, 70 वाय कोऑर्डिनेट अँड दिस विल बी युअर फर्स्ट पॉईंट ऑफ युअर लाईन. आणि परत त्याच्यानंतर 250 आणि 140 हे असे पुढच्या पॉईंटचे पोझिशन आहे, ऑलराईट. द नेक्स्ट इन बिल्ड फंक्शन इज सर्कल. ओके, सर्कलमध्ये आपण 3 व्हॅल्यू पास करतो आहे. पहिलीची व्हॅल्यू आहे 50 हे एक्स कोऑर्डिनेट आहे परत एकदा, आणि 150 हे वाय कोऑर्डिनेट आहे. त्याच्यामध्ये हे 50 आणि 150 हे काय आहे तर एक पिक्सेल पोझिशन आहे, पॉईंट आहे. तो कसला पॉईंट आहे तर दॅट इज सेंटर ऑफ युअर सर्कल. ओके, तुमच्या सर्कलचं केंद्रबिंदू जो आहे त्याचं ते कोऑर्डिनेट्स आहे. कोणता हा एक्स कोऑर्डिनेट 50 आणि 150 ह्या पोझिशनला तुमच्या सर्कलचं सेंटर घेतलं जाणार आहे. आता हा पुढचा 50 जो आहे तो काय आहे तर रेडियस ऑफ युअर सर्कल, तुमच्या वर्तुळाची त्रिज्या हे कन्सिडर 50 केलेली आहे आपण इथं. ओके, तुम्ही व्हॅल्यू चेंज करू शकता तर मोठं सर्कल तुम्हाला डिस्प्ले होईल. त्याच्यानंतर परत अजून आउट टेक्स्ट एक्स वाय हे इनबिल्ट फंक्शन घेतलेलं आहे टू डिस्प्ले द टेक्स्ट. टेक्स्ट कोणतं डिस्प्ले करणार आहे आपण सर्कल, कोणत्या पोझिशनला 50 आणि 150 एक्स कोऑर्डिनेट 50 150 हे वाय कोऑर्डिनेट. Let's have a look on output. ओके, तर ह्या डिस्प्लेमध्ये तुम्हाला आउटपुटमध्ये दिसतं आहे तसं तुमचं सेंटर ऑफ सर्कल घेतलेलं आहे. ओके, 50/150 पोझिशनला 50 एक्स कोऑर्डिनेट 150 वाय कोऑर्डिनेट वरून 150 घेतलेला आहे. आणि त्याची रेडियस जी आहे ती परत 50 आहे. आणि टेक्स्ट जी आहे सर्कल ते आपण पोझिशन कोणती दिली होती 50 आणि 150, म्हणजे सेंटर ऑफ सर्कलपासूनच त्याचं पोझिशन दिलं होतं, म्हणून तिथं ते सेंटर ऑफ सर्कलच्या जवळच सर्कल असं टेक्स्ट डिस्प्ले झालं. त्याच्यानंतर आपलं नेक्स्ट फंक्शन आहे रेक्टँगल. ओके, रेक्टँगल फंक्शनला आपण परत 4 व्हॅल्यूज पास केलेले आहेत 50 250 150 आणि 300. 50 एक्स कोऑर्डिनेट 250 वाय कोऑर्डिनेट, दिस विल बी फर्स्ट पॉईंट ऑफ युअर रेक्टँगल. ओके, त्याच्यानंतर 150 एक्स कोऑर्डिनेट आहे अगेन अँड 300 हे वाय कोऑर्डिनेट आहे. तर त्याच्यामध्ये आता तुमच्या रेक्टँगलची लेंथ कशी डिसाईड केली जाते तर ही 150 मायनस 50 हा. ओके, एक्स कोऑर्डिनेट अँड मायनस एक्स कोऑर्डिनेट म्हणजे 100. ओके, 100 ही लांबी झाली. आणि परत 300 वाय कोऑर्डिनेट मायनस 250 म्हणजे 50, म्हणजे 100/50 100 लांबी आणि 50 रुंदी असलेलं रेक्टँगल ड्रॉ केलं जाणार आहे. त्याच्यानंतर परत आउट टेक्स्ट हे सेम फंक्शन यूज केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण स्टार्ट ऑफ युअर टेक्स्ट पोझिशन दिलेली आहे 60 एक्स कोऑर्डिनेट 275 वाय कोऑर्डिनेट. लेट्स हॅव अ लुक ऑन आउटपुट ऑफ युअर दिस रेक्टँगल फंक्शन. तर अशा प्रकारे तुम्हाला तिथं रेक्टँगल दिसत आहे. द नेक्स्ट फंक्शन इज इलिप्स. ओके, तर या इलिप्स फंक्शनमध्ये आपण परत काय काय पास केलेलं आहे. इलिप्स हे इनबिल्ट फंक्शन आहे टू ड्रॉ इलिप्स.
ओके, त्याच्यामध्ये आपण काय पास करतोय तर एक्स कोऑर्डिनेट 450, वाय कोऑर्डिनेट 150. दिस इज सेंटर ऑफ युअर इलिप्स. ओके, हे जे पहिले जे दोन व्हॅल्यू आहे काय डिसाईड करतं, सेंटर ऑफ युअर इलिप्स. द नेक्स्ट व्हॅल्यू ही 0, ही जी आहे ती काय करते, स्टार्ट अँगल ऑफ युअर इलिप्स. ओके, त्याच्यानंतर हा 360 आहे तो एंड अँगल आहे, स्टार्ट अँगल अँड एंड अँगल, हे असे दोन व्हॅल्यूज पास केलेले आहेत. ओके, अगेन दिस 50 इज फॉर एक्स ॲक्सिस ऑफ युअर इलिप्स अँड 120 इज वाय ॲक्सिस ऑफ युअर इलिप्स. तर अशा प्रकारे ह्या इलिप्सचे सगळे व्हॅल्यूज आपण दिलेले आहेत आणि मग इलिप्स ड्रॉ होतो. टेक्स्ट कुठं आपल्याला डिस्प्ले करायचं आहे, कोणत्या पोझिशनपासून स्टार्ट होणार आहे तर 420 आणि 150 एक्स वाय कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि काय टेक्स्ट डिस्प्ले करायचं आपल्याला त्याच्यात, इलिप्स असं टेक्स्ट. ओके, लेट्स हॅव लुक ऑन आउटपुट ऑफ दिस इलिप्स फंक्शन. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला इथं इलिप्स मिळतो आहे. ऑल राईट, so this is your first program of graphics subject, practical first. Write programs to draw following graphics objects using built-in C functions. ह्याच्यामध्ये आपण पिक्सेल, लाईन, सर्कल, रेक्टँगल आणि इलिप्स हे प्रिमिटिव्ह शेप्स जे आहेत ते ड्रॉ केलेले आहेत. ओके, प्रॅक्टिस दिस प्रोग्राम.